चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. खूप छान वाटतंय, कारण की ब्राह्मण देवताला माता सरस्वतीने खूप सुंदर अशी वाणी आणि गोड वाणी दिलेली आहे. मी आल्याबरोबर माझा स्वभाव आहे, मी आल्याबरोबर हे सर्व पूजा विधी बघितला, मंडळ बघितले. आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये मंडळ म्हणजे प्रत्येक देवता त्या मंडलाच्या रूपाने, म्हणजे निर्गुण देवता सगुण रूपाने प्रत्यक्षात उपस्थित आहे, साकार झालेले, असा याचा अर्थ होतो. आणि गुरु दत्तात्रेयाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एवढा सन्मान देऊन मला इथपर्यंत बोलवलं. पहिल्या प्रथम गुरुदेवाचा आदर्श शिष्य, आणि मी लाडाने त्याला छटाक म्हणतो, अमोल कोले. एकदा जोरात टाळ्या व्हायला माझी दादासाठी. धर्माच्या कामा धाडिले आम्हा, धन्य धन्य माझ्या प्रब्रह्म श्रीरामा. अमोल दादाच्या थ्रू, त्याच्या माध्यमातून इथपर्यंत मी पोहोचलो ब्राह्मण देवता. आणि आपल्या वाणीला खरोखर माता सरस्वतीने इतकी सुंदर गोडी दिलेली आहे, कारण की वेदांचा उच्चार करत असताना त्याचं स्पष्टीकरण, त्याचा उच्चार फारच महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की आपण सनातन वैदिक धर्माचा जे प्रचार आणि प्रसार करताय या पूजा विधीच्या मार्गातून, मी जेव्हापासून आलोय तेव्हापासून आपल्याकडे माझं लक्ष आहे. कारण की एक साधू असल्यामुळे आणि मी पूर्ण सनातन वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी पूर्ण डेडिकेटेड आहे, समर्पित आहे. आणि आखाड्याचा साधू असल्यामुळे जिथे मी जातो तिथे सगळ्या गोष्टींचं मी पाहणी करत असतो, बघत असतो की खरंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती धर्म आहे का, सगळे श्रद्धाळू आहेत का, कोण्या भावनेनं कोणती मेंटॅलिटी त्यांची इथे या परिसरामध्ये आहे. हे माझा स्वभाव आहे, मी सगळ्याकडून पाहत होतो. पण ज्यावेळेस साधूचं आगमन होत आहे आणि माझ्या सर्व माता भगिनी आणि महापुरुष जेव्हा उठले आणि नमस्कार करायला लागले, तर मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी माझी दक्षिणा आहे. साधूचा सन्मान सगळ्यात मोठी दक्षिणा आहे. आणि स्थानच असं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कारण की सती अणुसयाची ही दिव्य प्रतिमा या बालकाची, म्हणजे दोन्ही आचार्य माता अणुसया आणि अत्रि भगवान, म्हणजे याच्यामध्ये विराजमान आहेत. आणि जे इथं 9 ग्रह मंडल जे आहेत, मला असं वाटतं त्या देवतेच्या चरणात आहेत. इथे स्वनाच्या माध्यमातून 4 वेद आहेत. आणि मला असं वाटतं की 33 कोटी देव 3.5 कोटी तीर्थ या पुण्यभूमीमध्ये आलेले आहेत. याचा मी साक्षी आहे. यज्ञ भगवान साक्षी आहेत. आणि मंदिर बांधणं अतिशय सोपं आहे. आपण वर्गणी वगैरे करतात. आपला समाज हिंदू धर्म म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये खूपच इमोशनल एक्सायटेड लोक आहेत, जमतात, देवाच्या नावाखाली वर्गणी वगैरे सगळे देतात. पण तिथली श्रद्धापूर्वक भक्ती होणं, पावित्र्यता पाळणं किंवा नामचिंतन होणं, आजूबाजूची स्वच्छता होणं हे फार महत्वाचं आहे. कारण मंदिर ज्याच्याकडे सेवेला दिलेला आहे त्या व्यक्तीचा, त्या महापुरुषाचा रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. आपल्याकडे भगवा पाहिला की आपण नतमस्तक होतात. पण मला असं वाटतं फक्त नतमस्तक होऊ नाहीये, तर आतून नतमस्तक झालं पाहिजे, तेव्हा धर्म टिकेल. आपण सगळ्यांनी बोलवलं. मी गुरु दत्तात्रेयाकडे प्रार्थना करेल, विनंती करेल की इथे जोही येणारा भक्त आहे, छोटा मोठा लहान वगैरे, हे देवाकडे काही नाहीये. समसमान सर्वासी राम धरितो आपल्या हृदयासी. देवाला सगळे समान आहेत. श्रीमंत पण देवाला तेवढाच प्रिय आहे आणि तेवढाच प्रिय आहे. नास्तिकही तेवढाच प्रिय आहे आणि आस्तिकही तेवढाच प्रिय आहे. कारण देवाकडे भेद नाहीये. कारण आई जशी आपल्या सगळ्या मुलांना समान अधिकाराने दृष्टीने बघते, तसा भगवंत असतो. आपण भाग्यवान लोक आहात की गुरु दत्तात्रेय तो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म या मूर्तीच्या रूपाने आज ब्राह्मण देवताच्या मंगलवाणीने, साधू संतांच्या साक्षीने इथे भगवान दत्तात्रेय आलेले आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी. तर इथला जो परिसर आहे अतिशय पावन आहे.
फक्त तरुण मुलांना आणि तरुण मुलींना मी विनंती पण करेल आणि एक आदेश पण देईल की आता ज्यांचे डोळे निघून गेलेले आहेत, ज्यांचे गुडघे गेलेले आहेत, ज्यांचे कान गेलेले आहेत, त्यांच्यासाठी हे दत्तात्रेयाचं मंदिर नाहीये, तरुणांसाठी हे मंदिर आहे की ही परंपरा टिकली पाहिजे. कारण रोज इथं शाळेत जरी मुलगा जात असेल तर त्याच्या मुखावाट भगवान दत्तात्रेयाचं नाम निघालं पाहिजे. त्यांचं भजन आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवान परमात्माचं मंगल नाम मुखात येणं एवढं सोपं नाहीये. कारण जसं अन्न आहे तसं पात्र आहे. कारण भगवंताचं नाम एवढं सोपं नाही की आपल्या मुखात येईल. त्याच्यासाठी पात्र बनणं फार गरजेचं आहे. तो शिलवान असला पाहिजे, तो विद्वान असला पाहिजे, तो नम्र असला पाहिजे, तो दानी असला पाहिजे, तो शरणागत असला पाहिजे, धर्माचं पालन करणारा असला पाहिजे, सर्व प्राण्यांवरती तो दया करणारा असला पाहिजे, मानवता धर्माचं पालन करणारा असला पाहिजे. म्हणून प्रत्येक कामाला जाणारा, कंपनी जाणारा जरी मुलगा असेल, मुलगी असेल किंवा शाळेत कॉलेजला जाणारे असतील तर त्यांनी यावं, गुरु दत्तात्रेयाच्या चरणी प्रणाम करावा आणि गुरु दत्तात्रेयाला एवढंच सांगावं की मला चांगली विवेकता दे, चांगली बुद्धी दे, चांगली वाणी दे. आणि भगवान परमात्मा इतकं सुंदर जीवन दिलंस ना तर ते फ्रीडमही जगण्याची सतत विवेक बुद्धी दे. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. अवधूत श्री गुरुदेव दत्त.